शहरातील दुःखीनगर परिसरात सुपारी देऊन मेवण्यावर प्राणघातक हल्ला. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. आपसी वादातून साल्याने गुंड प्रवृत्तीची माणसे बोलावली. प्रशासनाकडे कडक कारवाईची मागणी. जालना शहरातील दुःखीनगर भागात आपसी वादातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साल्याने मेवण्यावर सुपारी देऊन काही गुंड प्रवृत्तीची माणसं बोलावून प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कौटुंबिक वादाचं रूपांतर गंभीर स्वरूपात झालं असून आरोपीने बाहेरून माणसे बोलावून हल्ला चढवला. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. वाजिद शेख आणि साजिद शेख हे दोघे जण या हल्ल्यामध्ये जखमी झाले आहेत. सध्या सामान्य शासकीय रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार चालू आहेत. सदरील प्रकरणाची कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान समाजसेवक इम्रान खान लाला यांनी माध्यमांशी बोलताना या घटनेचा तीव्र निषेध केला. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी. तसेच अशा प्रकारे सुपारी देऊन हल्ले होणे ही गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचं त्यांनी नमूद केलं. सर वो तीन भाया और 4-5 पोटे लेके मेरी दुकान पे आ गया। मैं लेडीज़ का माप ले रहा था, कपड़े ले रहा था उसके। सर वो डायरेक्ट हमला कर दिए लोहे की राड़ों से, पाइपों से। सर कौन थे वो? 4-5 पोटे और दूसरे थे, ये 3 भाया थे। क्यों मारा? सर वो फैमिली मैटर था, बैठ के बात हो सकती थी, लेकिन वो समझ रहे नहीं थे बात को। 3 साल से मैटर चल रहा सर। 3-4 बार मैंने उनके एनसी भी कर चुका हूँ कि मेरे को उनसे जान का खतरा है। एनसी भी करने के बाद में कुछ हुआ नहीं सर। फिर आज उन्होंने मेरी दुकान पर हमला कर दिया। क्या नाम आपका? मेरा नाम शेख सादिक। सर उसमें से गन भी लेके आए थे उन सर। शूट करने का इरादा था उनका, लेकिन जैसे मैं नीचे गिर गया तो भाग गए सर।